थांबा, तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत असं तुम्हाला वाटतंय ना? पण जर देशातील मोठ्या बँकेमध्ये अचानक मोठे अधिकारीच बाहेर पडले तर काय होईल? आणि जर त्या बँकेचे नाव असेल HDFC, तर मंडळी, मागच्या आठवड्यात HDFC बँकेमध्ये एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली. थोड्या दिवसापूर्वी बँकेचे चेअरमन अचानक राजीनामा देतात आणि त्यानंतर लगेचच आणखी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर काढलं जातं. हे सगळं इतक्या पटकन घडलं की गुंतवणूकदार आणि सामान्य लोक दोघेही घाबरलेत. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या बँकेत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा सर्वात पहिला प्रश्न येतो, आपले पैसे त्या बँकेत सुरक्षित आहेत का? यानंतर लगेचच शेअर मार्केटमध्ये परिणाम दिसायला सुरुवात होतो. HDFCचे शेअर्स अचानक घसरू लागले, गुंतवणूकदारांचं नुकसान सुरू झालं आणि मार्केटमध्ये भीतीचं वातावरण एकंदरीत तयार झालं. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढे आली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, घाबरण्याची गरज नाही, सगळं नियंत्रणात आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. HDFCच्या चेअरमननी राजीनामा देताना एक शब्द वापरला, इथिक्स, म्हणजेच नीतिमत्ता. आता प्रश्न असा आहे, एवढ्या मोठ्या पदावर असलेला व्यक्ती अचानक इथिक्सचा उल्लेख, या शब्दाचा उल्लेख करून राजीनामा का देईल? याचा अर्थ असा असू शकतो का की बँकेमध्ये काहीतरी चुकीचं चालू होतं किंवा काही नियमांचं उल्लंघन झालं होतं? सध्या या प्रकरणाबद्दल संपूर्ण माहिती काही बाहेर आली नाही, पण अशा परिस्थितीत पारदर्शकता आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कारण बँक म्हणजे फक्त एक संस्था नाही, ती लाखो लोकांचा विश्वास असते. आता सर्वात मोठा प्रश्न, तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? तर RBIच्या म्हणण्यानुसार हो, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. कारण भारतात बँकिंग सिस्टीम खूप मजबूत आहे आणि RBI सतत लक्ष ठेवून असते. पण याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे निष्काळजी व्हावं. गुंतवणूक करताना नेहमी माहिती घ्या, बँकेची स्थिती तपासा आणि एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका, ठेवू नका. मंडळी, या सगळ्या प्रकरणामागचं खरं कारण काय आहे हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट नक्की, पैशांबाबत नेहमी जागरूक राहा. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे सोप्या भाषेत माहिती.